चले जाओ चले जाओ। गरिबांच्या विजयाचा बिल या सरकारच्या तानाशाहीचा, या सरकारच्या दडपशाहीचा व या सरकारच्या अन्यायाविरुद्ध जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी एकत्र आलो आहे। ज्या सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार निवडून आल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये गरीब वीज ग्राहकांना त्यांच्या वापरासाठी मोफत वीज देईल। मोफत वीज तर दिली नाही, त्याबद्दल एक शब्द काढायला सरकार तयार नाही। व या कोरोनाच्या संकटात जेव्हा गरीब आर्थिक दुष्टचक्रात सापडला, हातावर ज्याचं पोट आहे, ज्याचं सकाळ दुपार संध्याकाळचा जेवण्याचं ताट हातावर आहे, कोरोनामध्ये सरकारने सांगितलं की तुम्ही लॉकडाऊन मध्ये बाहेर निघू नका। हात रिकामे होते, वीज वापरल्या जात होती। एकीकडे सरकारचे मंत्री दर आठवड्यात दर महिन्यात आम्ही गरिबांना न्याय देऊ ही भाषा करत होते, आणि आज जेव्हा एखाद्या गरीब व्यक्तीवर, गरीब कुटुंबावर, एखाद्या घरात कपडे धुण्यासाठी कामावर जाणाऱ्या महिलेवर या कोरोना संकट काळात जेव्हा तिच्या हाताला काम नाही, त्याच्या हाताला काम नाही, 50,000 रुपयाचं विजेचं बिल, 40,000 रुपयाचं विजेचं बिल, कितीही विचार केला तरी गरीब माणसाला 24 तास झोप उडून गेली आहे की मला महिन्याला 8,000 रुपये 9,000 रुपये पगार आहे, मी 40,000 रुपयाचं जर बिल भरायचं असेल तर मी जगायचं कसं? माझं जीवन म्हणजे एक प्रश्नचिन्ह झालं आणि सरकार धोका करताय। कधी आपण ही गजनी चित्रपट पाहिला असेल की त्या गजनी चित्रपटातल्या हिरो त्याचं विस्मरण व्हायचं, त्याला आठवायचं नाही, पण कमीत कमी त्या चित्रपटाचा हिरो त्याला आठवावं म्हणून आपल्या शरीरावर नोंदी तरी करून ठेवत होत। हे गजनीचे बाप आहे। यांना स्वतःला मागच्या वर्षी निवडणुकीत दिलेलं आश्वासन, मी मनात विचार केला 365 दिवस अगोदर दिलेलं आश्वासन कदाचित एखादा व्यक्ती विसरू शकते, पण तुम्ही तर महिन्याभराच्या अगोदर सांगितलं, तुम्ही महिन्याभराच्या अगोदर सांगितलं की आम्ही गरिबांसाठी न्याय देऊ। मी नितीन राऊतजींना प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही एवढे स्वार्थामध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान विसरलं? अरे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात डायरेक्टिव्ह मध्ये लिहिलं आहे, या संविधानाचे जे मूल तत्व आहे त्या मूल तत्वामध्ये भारतरत्न विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं की जेव्हा एखाद्यावर त्याची चूक नसताना हलाखीची जीवन जगण्याची परिस्थिती येते
तेव्हा राज्य सरकारने केंद्र सरकारने कल्याणकारी नेतृत्वाने त्या गरिबांना मदत केली पाहिजे. हे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील तत्व आहे. महाराष्ट्र सरकारचं नितीन राऊतजी काय झालं तुम्हाला? अरे तुम्ही 1 महिना अगोदर आश्वासन दिलं होतं. संविधानाच्या तत्व कुठे गेलं? आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं. मी काल एक कविता वाचत होतो. फार सुंदर कविता होती. त्या कवितेचा मी कवितेमध्ये म्हणून तर दाखवू शकत नाही, पण त्या कवितेचा सारांश होता. एका माणसाचा मेंदू बिघडला, डॉक्टरकडे गेला. डॉक्टरनी तपासायसाठी त्याचा मेंदू काढला. डॉक्टर मेंदू तपासतच होता आणि जेव्हा ते तपासणी झाल्यावर तो बघतो तर ज्याचा मेंदू काढला तो गायब आहे. आणि मग त्या कवितेत कवी आपलं वर्णन करतो आणि तो सांगतो की जेव्हा तो मेंदू लावण्यासाठी मी माणूस पाहिला, माणूस दिसत नाही. डॉक्टर म्हणतो की आता मी काय करायचं? मेंदू अलमारीत ठेवला. 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, माणूस आलाच नव्हता. पण अचानक एक दिवस बाहेर जिंदाबाद चे नारे लागत होते आणि एक माणूस माझ्याकडे धावत दवाखान्यात आला. म्हणाला, डॉक्टर साहेब मला ओळखलं? डॉक्टर म्हणाले, नाही. माझे डॉक्टर साहेब, मी 5 वर्षापूर्वी तुमच्याकडे मेंदूची तपासणी करण्याकरता आलो होतो आणि मेंदूची तपासणी करता करता अचानक एक माणूस मला घेऊन गेला. मेंदू इथेच राहिला आणि त्यांनी तिकीट दिली, निवडणुकीत उभा झालो, मंत्री झालो. आता पुन्हा निवडणुकीत माझं तिकीट कापलं, माझा मेंदू घ्यायला लागला. त्या कवीची ती कल्पना कधी कधी मनात येते की खरंच आहे का असं, की आम्ही काय बोलतो. म्हणजे एकीकडे सरकार सांगते की आमच्या तिजोरीमध्ये पैसे नाही. अरे 1 जुलै 2017 लोकसभेत राज्यसभेत आपण कायदा पास केला. काय कायदा पास केला? लोकसभा राज्यसभेत कायदा पास केला की जीएसटी मध्ये कोणत्याही राज्याचं उत्पन्न कमी झालं. दरवर्षी 14% चक्रवाढ बंद देऊ. आणि या चक्रवाढाच्या हिशोबाने जे पैसे कमी होतील ते शेष फंडातून दिल्या जाईल. हे तुम्ही इन्शुअर आहात, कवच कुंडल आहे. आणि कशासाठी रडता? पैसे नाही, पैसे नाही. म्हणजे गरिबांच्या विजेच्या बिलाचे पैसे देण्याची वेळ आली तर तुमच्या तोंडातून भाषण ते पैसे नाही. मंत्र्यांच्या बदल्यावर खर्च केला, आम्ही विचारलं नाही. आम्ही विचार केला त्यावर खर्च. आनंदी उत्साही वातावरणात असले पाहिजे. तुम्ही नितीन राऊतच्या केबिनवर खर्च करतात, एकीकडे सांगता पैसे नाही. आम्ही विचार केला की ठीक आहे, चांगलं उत्तम सुंदर कल्पक केबिन असेल तर त्या केबिन मध्ये तसेच उत्तम विचार येतील. आम्ही विरोध केला नाही. तुम्ही 10 जुलैला GR काढला, या राज्यातल्या प्रत्येक जजला दरवर्षी 50,000 रुपयाचा चष्मा दिला पाहिजे. आम्ही विचार केला, आनंद आहे. चांगलं न्यायदान करण्यासाठी आपण निर्णय केला, आम्ही त्याबद्दल विरोध केला. तुम्ही मार्च महिन्यात एवढी अडचण असताना 11,000 कोटी रुपये ठेकेदारांना वाटले. आम्ही मनात विचार केला, चांगलं काम आहे. ठेकेदारांना दिले तर ते कदाचित मजुरांना पैसे जातील. आम्ही विरोध केला नाही. तुम्ही आता मागच्या महिन्यात मुंबईच्या बिल्डरसाठी मुद्रांक शुल्क कमी केलं आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा घडत होतं 1 मे 1960 नंतर आमचे रूल्स ऑफ बिझनेस आहे की ज्या रूल्स ऑफ बिझनेस मध्ये आर्थिक ताण पडत असेल, ज्या निर्णयाचा पॉलिसीचा संदर्भ हा अर्थ क्षेत्राशी असेल तर त्याची कॅबिनेट नोट केली पाहिजे, अर्थ विभागाकडे पाठवली पाहिजे. पण तुमचं बिल्डरवर प्रेम होतं.
त्या बिल्डरांना या संकट समयी सुद्धा तुम्ही मदतीला धावलात, कारण तुमच्या मनात भावना होती की बिल्डरला याही संकट समयी मदत केली पाहिजे. 10,000 कोटीचा मुद्रांक शुल्क पडेल एवढी सूट तुम्ही दिली. पण जेव्हा झोपडपट्टीमध्ये राहणार, मी मुद्दाम आता ग्राहकांची संख्या आली किती आहे महाराष्ट्रामध्ये एकूण डोमेस्टिक ग्राहक, महाराष्ट्रामध्ये एकूण ग्राहक जे घरगुती वीज वापरतात 1,97,78,478. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल या घरगुती ग्राहकामध्ये, अरे तुम्ही उद्या राजेंद्र गांधीची वीज माफ करू नका, सुधीर मुनगंटीवारची करू नका, उद्धव ठाकरेंची करू नका, मंगेश गुलवार यांची करू नका. वीज माफ कोणाची करायची आहे? श्रीमंताची करू नका, व्यापाऱ्यांची करू नका, नोकरदारांची करू नका. अरे वीज त्यांची माफ करायची आहे. तुम्ही आर्थिक पाणी आवाजात आकडा दिला. या महाराष्ट्रामध्ये किती गरीब आहे? या महाराष्ट्रामध्ये 1,97,78,478 ग्राहकापैकी ग्रामीण भागात 60,64,157 सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस म्हणजे अतिशय गरीब 10x10ची खोली सारं कुटुंब राहत, कधी पाणी गळत असे तर ग्रामीण भागात 60,64,157 आणि शहरात झोपडपट्ट्यांमध्ये आपण एकत्र केलं तर शहर आणि ग्रामीण 1,41,41,960 ग्राहक हे गरीब आहे, गरीब त्यांच्या हातावर पोट आहे. मग हे सरकार कल्याणकारी राज्य आहे, हे सरकार मायबाप आहे. आणि तुम्ही सांगता की आम्ही काय सरकार म्हणून कर्ज काढायचं? अरे हो, शेतकरी कष्टकरी गरीब अडचणीत असेल तर कर्ज काढायची वेळ असेल तुम्ही काढलं पाहिजे. माझ्या कुटुंबात सर्वजण डॉक्टर, मी राहून गेलो. पण एक आजारामध्ये गुजवाडीची काय एक अल्झायमर म्हणून आजार, हा अल्झायमर जो आजार असतो त्याच्यामध्ये माणसाची स्मरणशक्ती ही कमी होते. वयोमानानुसार आजार होतो अल्झायमर, आणि या आजारामध्ये स्मरणशक्ती ही कमी कमी होत जाते. त्याच्यावर आता औषधीचा रिसर्च होतोय. पण मला कधी कधी वाटते की या सरकारलाच अल्झायमर आजार झाला. आता त्या अल्झायमर आजारावर अजूनही पूर्ण औषधी नाही आहे, पण सरकारच्या या राजकीय अल्झायमर आजारावर औषधी आहे. आणि ही औषधी आहे जनतेमध्ये जा. ही औषधी आहे आंदोलनाची, ही औषधी आहे निदर्शनाची, ही औषधी आहे जनतेसोबत तीव्र असंतोष व्यक्त करण्याची. जनतेच्या घरापर्यंत जा, जनतेला सांगा की या सरकारला अल्झायमर नावाचा आजार झालाय. हा राजकीय अल्झायमर नावाचा आजार आहे. अरे ज्यांनी आपल्या शपथनामा वचननामा जाहीरनाम्यात लोकांना सांगितलं आम्ही वीज मोफत देऊ, क्या हुआ तेरा वादा? कसमे वादे निभाएंगे हम, कहां गए कसमे, कहां गए वादे? निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे, निवडणुका जाती धर्माच्या मुद्द्यावर होता कामा. पण आज सरकारने नवीन धोरण घेतलं. जनतेचं मरण हेच सरकारचं धोरण. सुधीर भाऊ आगे पडो, हम तुम्हारे साथ हैं. आज मी तुम्हाला सर्वांना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आग्रहाची विनंती करतो की भारतीय जनता पार्टीचं लक्ष निवडणुका असता कामा नये. निवडणुका येतील जातील, अरे हारेंगे तो चिंता नाही, पण जनतेच्या प्रश्नासाठी आता कुठेही मागे राहू नका. जनतेच्या प्रश्नासाठी कधी पडू नका. कदाचित जनतेला आपल्या 365 दिवस आपल्या रोजी रोटीचा विचार आहे, तुमच्या सोबत आंदोलनात येऊ शकणार, पण जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. मी जेव्हा निघालो तेव्हा बाहेर मला एक गरीब माणूस म्हणाला, भाऊ तुम्ही आंदोलनाला चालले आहे.
भाऊ काही करा, वीज बिल भरणं शक्य नाही. आम्ही वीज बिल भरू शकत नाही. आणि खरं कुठून वीज बिल भरणार? आज फक्त आम्ही वीज बिलाचे होणे प्रतिकात्मक आंदोलन. सरकार प्रश्न सोडवत नाही. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. काल आम्ही नितीन राऊतजीचं एक स्टेटमेंट वाचत होतो. ते म्हणाले मागच्या सरकारने थकबाकी केली. अरे मला आश्चर्य झालं. मागच्या सरकारने थकबाकी कशासाठी केली? दुष्काळ होता, शेतकरी विजेचं बिल भरू शकत नव्हते आणि थकबाकी करताना तुम्ही सुद्धा तर विधानसभेत मागणी केली, उद्धवजींनी मागणी केली जाहीर सभेत की शेतकरी संकटात आहे, अडचणीत आहे. आम्ही विचार केला अरे आमचे मित्र आहे सरकारमध्ये, त्यांचा हिस्सा. जयंत पाटील साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष, त्यांच्या रेकॉर्ड मध्ये भाषण आहे की शेतकरी पैसे भरू शकत नाही. तुम्ही आता शेतकऱ्यांना या वीज बिलाची आग्रह करू नका, हट्ट करू नका, त्यांचं कनेक्शन कापू नका. काँग्रेसचे नेते विधानसभेत सर्व पक्षीय आमदारांच्या मागण्या होते. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांचे कनेक्शन कापू नये. आम्ही विचार केला की शेतकरी जगला पाहिजे. हा कष्ट करणारा, परिश्रम करणारा, प्रामाणिक, सात्विक, अरे ज्याच्या कष्टातून तुमच्या माझ्या ताटामध्ये अन्नाचा घास येतो, त्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. तुम्ही कारण सांगता थकबाकी आहे आणि हे विसरता. तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या साखर कारखान्यावर थकबाकी आहे. ते कोण बरेल? तुम्हाला शेतकऱ्यांची थकबाकी खूपते का? पाणी पुरवठा विभागाची थकबाकी आहे, नगर विकास विभागाची थकबाकी आहे आणि ही थकबाकी आमच्या गावात नाही, तुमच्या गावातही आहे. काय थकबाकीचं कारण सांगता? आणि ही थकबाकी काही भारतीय जनता पार्टीच्या कारणाने आहे का? ही थकबाकी विधानसभेत सर्वांनी एकत्र येऊन दुष्काळाच्या चर्चेत जेव्हा भाषण केली, मागणी केली आणि तेव्हा सर्वांनी निर्णय केला. तर आमची ही चूक आहे की आम्ही विरोधकांचाही सन्मान करतो, विरोधकांच्या मुद्द्याचाही आम्ही सन्मान करतो. हाच ही चुकीची भावना आहे. अरे जनतेसाठी आम्ही विधानसभेत एकत्र येतो तेव्हा एकमेकाच्या मागण्या तर्काच्या आधारावर, आकड्यांच्या आधारावर, प्रामाणिकतेच्या आधारावर, सत्याच्या आधारावर, कष्टकरी जनतेच्या आवाजावर या मागण्यांवर विचार झाला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना विजेचं बिल, त्याचे कनेक्शन आम्ही कापले नाही. पण तुम्ही आज सामान्य जनतेचे कनेक्शन कापण्याचा विचार बोलून दाखवता. कोरोनाच्या संकटात, अरे कोरोनाच्या संकटात आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे. या कोरोनाच्या संकटात गरीब माणूस जगण्यासाठी संघर्ष करतोय आणि अशा संघर्षाच्या वेळी तुम्ही सांगता कि अगर बिजली का बिल नहीं भरेंगे तो तुम्हारा कनेक्शन तोडेंगे. याद रखा, अरे असे काही अहंकारी उन्मत्त राजे येऊन गेले. जेव्हा जेव्हा गरीब सामान्य माणसावरचा अत्याचार वाढला, त्या अत्याचाराच्या विरुद्ध हीच जनता आपली मशाल बुलंद करेल आणि त्या मशालीमध्ये तुमचा हा दुष्ट विचार जळून भस्मसात झाल्याशिवाय संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांना माझं आवाहन, एक आंदोलन केलं तर हे सरकार, गजनी छाप सरकार, ज्यांना राजकीय अल्झायमर हा आजार झालाय, या गजनी छाप सरकारच्या विरुद्ध आपल्याला गोरगरीब जनतेपर्यंत जावं लागेल. ज्यांना अल्झायमर नावाचा राजकीय आजार झालाय, ज्यांची स्मरणशक्ती संपली आहे, तर्कहीन चर्चा सुरू झाली आहे, अशा प्रसंगामध्ये या अल्झायमर आजाराचा जनतेला जाऊन सांगावं लागेल की याची एकच औषध आहे. जेव्हा केव्हा
तुम्ही आपापल्या धर्माच्या मंदिरात प्रार्थना स्थळात जाल तेव्हा शपथ घ्या की पुन्हा आम्ही या 3 महाधकास आघाडीला साथ देणार नाही, समर्थन देणार नाही. तेव्हा जाऊन यांची मस्ती ही कमी होईल. सरकारने श्वेतपत्रिका काढावी. तुम्हाला माहित नसेल देशामध्ये सर्वात महाग वीज कुठे आहे माहित आहे? हे महावितरण कंपनी आहे, महाशोषण कंपनी. आणि कशी कंपनी? 1 एप्रिलला मी दरवाढ केली. मी आता सारे आकडे काढून आले, पुस्तकं काढले, माहिती घे. 1 एप्रिल म्हणजे 23 मार्चला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन केलं. 24 मार्चला देशाच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊन केलं. आणि आमच्या महावितरण उर्फ महाशोषण कंपनीने 1 एप्रिलला गरिबांच्या विजेमध्ये 40 पैसे युनिटनी दरवाढ केली. महाआघाडी सरकारचा. आणि आपल्या देशातली सर्वात महागडी वीज ही महाशोषण कंपनी विकते. मी आकडे घेतले. मी 1000 युनिट वापरणाऱ्याच्या बद्दल बोलणार, ते पैसे भरतील. 0 ते 100 युनिट काय रेट आहे माहिती आहे? 0 ते 100 युनिट महावितरण कंपनीचा दर आहे 5 रुपये 48 पैसे. हाच झारखंडचा दर आहे 1 रुपया 3 पैसे. बरं जाऊ द्या बाकी राज्याचं. महाराष्ट्रात मी सांगतो, महाराष्ट्रात 3 दर आहे. तुम्ही गावात राहता, तुम्ही चंद्रपुरात राहता म्हणून महाशोषण कंपनीचा दर 0 ते 100 युनिट 5 रुपये 48 पैसे. आणि मुंबईत जर बेस्टची वीज घेतली असती तर 3 रुपये 24 पैसे. म्हणजे मुंबईमध्ये ग्राहक असेल तर त्याला 3 रुपये 24 पैसे बेस्ट कंपनीचा. आणि मुंबईच्या उपनगरात असेल, उपनगरात किती दर आहे माहित आहे? मी 0 ते 100 युनिट मी त्याच्यावरती बोलत नाही. टाटा कंपनीचा विजेचा दर आहे 0 ते 100 युनिट 1 रुपया 99 पैसे. काय चूक केली? आम्ही मुंबईत राहत नाही ही आमची चूक आहे. आम्ही टाटाची वीज घेत नाही म्हणून चूक आहे. अरे आम्ही सरकारने विश्वास व्यक्त केला हे आमचं महापाप आहे. तुम्ही विश्वासघात करता आमच्याशी. 1 एप्रिल हा युरोपियन देशांनी एप्रिल फूल. अरे आम्ही काय चूक केली? तुम्ही आम्हाला एप्रिल फूल करता. याद राखा, तुम्ही 1 एप्रिल 2020 ची दरवाढ मागे घेतली नाही. तुम्ही 1 एप्रिलला आम्हाला एप्रिल फुल केलं. तुम्हाला 364 दिवस आम्ही फुल केल्याशिवाय राहणार नाही. महाआघाडी सरकारचा. तुम्हाला निवडणुकीमध्ये मतदार असा एप्रिल फुल करेल की नंतर तुमच्या नावासमोर माझी लागल्याशिवाय राहणार नाही. सुधीर भाऊ आगे पडो. मी परवा व्हॉट्सअपवर बघत होतो, एका मंत्र्याचा एक बोर्ड होता, व्हॉट्सअपवर पाठवला होता. आता मंत्र्याच्या नावासमोर साधारणतः आपण ना करून 0 देतो. कारण ना म्हणजे नामदार, विशेष दर्जा. पण तिथे ज्यांनी पाठवल्या 10व्या वर्गाचा पोरगा होता, त्यांनी का ना करून टिंब होतो त्याच्यावर वरती एक अर्धचंद्र काढलं. मलाही समजलं नाही म्हणून मी त्या व्हॉट्सअप पाठवलेल्या त्या विद्यार्थ्याला फोन केला. म्हणतो असा अर्धचंद्र का काढला? तो म्हणाले पहिले मंत्री नामदार असायचे पण मी अर्धचंद्र ना करून पॉइंट केला यासाठी काढला की आजकालचे मंत्री संजय राऊत साहेबांच्या भाषेमध्ये नॉटी असतात. आता तुम्हाला नॉटीचा अर्थ काय हे सांगायची आवश्यकता नाही, कारण संजय राऊत साहेबांनी आपल्या डिक्शनरी मध्ये नॉटी कशाला म्हणतात हे सांगितले. म्हणाले आजकालचे मंत्री नॉटी असतात, खरं बोलत नाही. आणि या सर्व वातावरणामध्ये
आज महाराष्ट्र जो 1 मे 1960 ला स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी मंगल कलश आणला. महाराष्ट्राचा मंगल कलश 1 मे 1960 पासून जो मंगल राज महाराष्ट्र में शुरू हुआ, अब मंगल राज से जंगल राज हम देख रहे हैं. आता मंगल राज पासून जंगल राज सुरू झाला आहे. गोरगरिबांचा आवाज कानापर्यंत पोहोचत नाही. अशा वातावरणामध्ये जर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या देशभक्तीच्या विचाराचं कंकण हाती बांधले असेल तर खड्ड्यात गेली निवडणूक. निवडणुका आमच्यासाठी महत्वाच्या नाही. आमचा संकल्प, ध्येय, लक्ष्य विजय झाला तर जायचं नाही, पराभव झाला तर जायचं नाही. हम चुनाव हारेंगे मगर गरीबों के दिल जीतना चाहिए, उसे जीत के रहेंगे या आणि त्यासाठी आज महात्मा गांधीजी चौकामध्ये महात्मा गांधीजी आपल्या पाठीशी उभे. त्यांनी सोडली काँग्रेसची साथ, आपल्या पाठीशी उभे. त्यांच्या मार्गाने आपल्याला आंदोलन करावी लागेल. एक आंदोलनाची शृंखला, ही शक्ती, मग ही शक्ती वाढवायची असेल तर आज आमच्या पक्षाचे काही नेते एकटे आले असतील. आता एकटे दुखते येऊनच आता शक्ती वाढवा. ही संघर्षाची वेळ है, संघर्ष का समय है. अगर अभी हम अपनी शक्ति को बढ़ाकर जनता की समस्या का विराट रूप हम सरकार को नहीं दिखा सकेंगे तो आम्ही या सरकारच्या माध्यमातून, या गजनी छाप सरकारच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न आम्ही सोडवताना कमी. आणि म्हणून माझी आग्रहाची आपल्याला विनंती आहे, ये तो शुरुआत है. आता विजेच्या बिलाची होळी होईल, पण नुसतं विजेच्या बिलाची होळी होऊन आम्हाला थांबता येईल. मी माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी विनंती केली की दादा, हा काही राजकीय कार्यक्रम होता कामा नये. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जोपर्यंत यावर निर्णय होत नाही तोपर्यंत विधानसभेच्या सभागृहामध्ये आमचा संघर्ष झाला. कार्यकर्ते जनता रस्त्यावर आंदोलन करेल आणि आम्ही विधानसभेत जर सरकारने निर्णय केला नाही तर सरकारला येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत रस्त्यावर येईपर्यंत आमचं आंदोलन विधानसभेत सुरू आहे. आणि त्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी या आंदोलनाकडे एक कार्यक्रम, एक घटना, एक इव्हेंट, एक दिवस म्हणून पाहू नका. ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात गांधीजीच्या समक्ष साक्षीने आम्हाला या गांधी चौकामध्ये पुन्हा एकदा 9 ऑगस्ट 1942 ला जसा नारा बुलंद झाला, चले जाओ, तसा या सरकारला जर विजेची भीड, विजेची दरवाढ मागे घेतली नाही, विजेच्या बिलामध्ये माफी दिली नाही, गरिबांच्या विजेचं बिल यामध्ये सूट दिली नाही तर हम भी महात्मा गांधीजीच्या समोर या ठिकाणी सर्वजण संकल्प करूया, चले जाओ. आणि हा चले जाओचा संकल्प तोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत या गजनी सरकारला त्यांची आश्वासनांची आठवण येणार. मला वाटायचं की राज्याचे मुख्यमंत्री आमच्यासोबत 30 वर्ष, मला वाटायचं ठीक आहे, सत्तेसाठी साथ सोडली होते, पण कमीत कमी मला वाटायचं की साथ सोडली तरी जनतेची साथ सोडणार. चलो हम नहीं है सत्ता में चलेगा, कोई हरकत नहीं. तुम रहो 5000 वर्ष सत्ता में रहो, तुम्हाला चांगदेवा एवढा आयुष्य ईश्वर देव. अरे पण जनतेची साथ तुम्ही सोडली.
महाभारतामध्ये मी कर्ण बघितलं होतं, पण आताही सत्याची बाजू सोडून दुर्योधन दुःशासनाचा अर्थ काय नावं नाही. दुर्योधन दुःशासनाचा अर्थ दुःशासन म्हणजे वाईट शासन आणि दुर्योधन म्हणजे चुकीच्या योजना, दूर योजना. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं ना, त्यांच्या योजना वाईट होत्या, त्यांचं शासन वाईट होतं. आणि आमचे बंधू ज्यांचा आदर मी नेहमीच केला, मला आश्चर्य वाटतं की तुम्ही आमची साथ सोडली होते, पण जनतेला मदत करायला हवी, जनतेला सोबत करायला हवी. आणि जनतेला सोबत करण्याच्या दृष्टीने अपेक्षा होती की या दृष्टीने हे सरकार निर्णय करेल, पण हे सरकार आज जनहिताचे निर्णय करण्याच्या बाजूने नाही. माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये मला नेहमीच आदर आहे, कारण ज्यांच्यासोबत 30 वर्ष आम्ही सोबत केली त्यांच्याबद्दल तर मला नेहमीच आदर आहे. आम्ही मागचे 5 वर्ष सोबत होतो. आणि जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक असणारे मुख्यमंत्री आज सत्तेच्या मोहामध्ये, सत्तेच्या प्रेमामध्ये गरीब जनतेला जर विसरत असतील, मी येताना मला सहदेवाने गाणं लिहून दिलं की ते नेहमी सांगतात मी मुख्यमंत्री आहे. ते गाणं चांगलं आहे, मत कर तू अभिमान रे बंदे झूठी तेरी शान है. बस जाईल. आणि त्या गाण्यात ते म्हणतात मत कर तू अभिमान रे बंदे तेरे जैसे लाखों है, लाखों इस माती ने खाए. माननीय मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की बाकी कोणी चांगलं करो अथवा नाही, तुम्ही 30 वर्ष आमच्या सोबत राहिले, तुमच्याकडून जनहिताची अपेक्षा आहे. आणि जर निर्णय केला नाही तो लाखो इस मातीने खाए, लाखो इस मतपेटीने खाए. पुढच्या निवडणुकीत तुमच्या डिक्शनरीतला विजय पराक्रम हे शब्द दूर होतील आणि तुमच्या डिक्शनरीमध्ये एकच शब्द राहील, तो म्हणजे बिजली का करंट लग रहा है, बिजली का करंट अब हमें पराभूत कर रहा है. महाआघाडी सरकारचा. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आता आपण इथं वीज बिलाची ओळी करून या नादान सरकारला इशारा देतोय, सुधर जाओ, तुमको सत्ता में रहना है तो 500 वर्ष सत्ता में रहो, मगर ध्यान रखो कितने वर्ष सत्ता में रही ये महत्वपूर्ण नहीं है, तुमने जनता के लिए क्या किया ये महत्वपूर्ण है. आणि यासाठी 1,38,00,000 जे सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस मध्ये गरीब कुटुंब आहे, ज्या कुटुंबाला आपण गरीब म्हणतो, ज्यांना तुम्ही 2 रुपये 3 रुपये किलोचं धान्य देता, मग तुमच्या पोटामधला अंधार दूर व्हावा म्हणून 2 रुपये 3 रुपये किलो धान्य देता, मग त्याच्या घरामधला अंधार दूर करण्यासाठी त्याला वीज सुद्धा जर तुम्ही 2 रुपयांनी लावली तर काय बिघडेल. आणि यासाठी आपण सर्वांनी या आंदोलनात हा आवाज बुलंद करत आपला हुंकार या सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे आणि इथून जाताना शपथ घ्यायची आहे की अब जब तक हम इस समस्या का युद्ध नहीं जीतेंगे तब तक भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता शांत नहीं बनेगा.